प्रभूची स्तुती असो, प्रभूच्या नावाला धन्यवाद असो। ज्यावेळेस आम्ही पवित्र शास्त्राचं मनन करतो, अध्ययन करतो आणि परमेश्वराने दिलेल्या आज्ञांकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष देतो आणि आम्ही विचार करतो की आम्ही परमेश्वराच्या आज्ञा का पाळतो, तर परमेश्वराने ती आम्हाला आज्ञा केलेली आहे आणि त्या आज्ञा पाळण्यापासून आम्हाला त्यापासून लाभ काय आहे। तर देवाचं वचन सांगतं की आज्ञा पाळ आणि दीर्घ आयुष्य। परमेश्वराने मोशेला दिलेल्या 10 आज्ञा ह्या आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत। पुष्कळशा लोकांचे त्यात तोंडपाठ आहेत, पण प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेल्या ज्या काही आज्ञा आहेत त्या आज्ञांवर पुष्कळशा वेळेस लोक ते विचार करत नाहीत। काही गोष्टी अशा प्रभूने आम्हाला करायच्या सांगितलेल्या आहेत, काही आज्ञा दिलेल्या आहेत आणि त्या आज्ञाचं स्मरण आम्हाला आहे की प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलेलं आहे की संपूर्ण सृष्टीला जाऊन सुवार्तेची घोषणा करा, त्यास पित्याच्या, पुत्राच्या, पवित्र आत्म्याच्या नावाने बाप्तिस्मा द्या। ही आज्ञा आम्ही पाळत आलेले आहोत आणि जगाच्या शेवटपर्यंत या आज्ञेचं पालन होत राहील। पण प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन आज्ञा कोणती दिलेली आहे, तर योहान शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि त्याच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने नवीन आज्ञा दिलेली आहे। योहान शुभवर्तमान याचा 13वा अध्याय 34 आणि 35 ह्या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, मी तुम्हाला नवी आज्ञा देतो, तुम्ही एकमेकावर प्रीती करावी। जसे मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी। तुमची एकमेकावर प्रीती असली म्हणजे त्यावरून सर्व ओळखतील की तुम्ही माझे शिष्य आहात। ही प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा आहे। पवित्र शास्त्र हे कशावर आधारित आहे, तर पवित्र शास्त्र हे प्रीतीवर आधारित आहे। आणि ही प्रीती काय आहे, तर पावलाने करिंथीतील मंडळीला स्पष्टतेने सांगितलेलं आहे की ही प्रीती काय आहे। तर ही प्रीती सहनशील आहे, परोपकारी आहे, प्रीती हेवा करीत नाही, प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही, ती गैरशिस्त वागत नाही, स्वार्थ पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही, ती अनितीत आनंद मानित नाही, तर सत्यासंबंधी आनंद मानते, सर्व काही सहन करते, सर्व काही खरे मानण्यास सिद्ध असते, सर्वांची आशा धरते, सर्व संबंधाने धीर धरते, प्रीती कधी अंतर देत नाही, संदेश असले तरी ते संपतील, भाषा असले तरी त्या समाप्त होतील आणि विद्या असली तरी ती संपेल। अशी ही प्रीतीचं वर्णन आम्ही करत बसलो। प्रीतीचं वर्णन करण्यासाठी शब्दच नाही, कारण प्रीती ही खरोखर पूर्णत्वास आलेली आहे आणि देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, ह्यासाठी की जो कोणी त्याजवळ विश्वास ठेवतो
त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने दिलेली ही जी काही नवी आज्ञा आहे, त्या नवीन आज्ञाप्रमाणे आपण जसे ख्रिस्ताने आपल्यावर प्रीती केली तशीच आपण एकमेकावरही प्रीती करूया. देवबापू या वचनाच्याद्वारे आपल्या सर्वांचं सहाय्य करू. प्रभूला धन्यवाद असो. जे संदेश वचन तुम्ही ऐकलेले आहे त्यावर विचार करा, मनन करा. प्रभूने दिलेली जी काही नवी आज्ञा आहे त्या नवीन आज्ञेचं आपण पालन करण्याचा आटोकाट आपण प्रयत्न करूया. कारण परमेश्वर म्हणतो की जसा मी पवित्र आहे तसे तुम्हीही पवित्र हो. देवा आपल्या सर्वांचं सहाय्य